हाय कर, हाय कर. हाय, नमस्कार मंडळी. ब्लँकिश. हाय दितू, हाय से हाय. हाय. इकडची एक गोष्ट मला नाही आवडली. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती. तर माझं नाव विदिशा पिसाळ आणि तुमच्यासाठी आज एक स्पेशल न्यूज आहे, कारण आपण आलेलो आहोत महाकालच्या नगरीमध्ये, जे की आहे उज्जैन. तर येस, आपण आलेलो आहोत उज्जैनला. तर असं एक स्पेशल ओकेशन आहे म्हणून आपण इथे उज्जैनला आलेलो आहोत. मी आणि माझ्या हस्बंडने प्लॅन केलं होतं की लग्नानंतर आपण हे उज्जैनला जायचंच. सो येस, आणि कारण असं, माझा उद्या बर्थडे आहे. तर आम्ही ॲज अ फॅमिली सगळेजण आलेले आहेत, म्हणजे दादा, वहिनी, नंतर मी, माझे हस्बंड, आमचे म्हणजे दोन छोटे छोटे टिंगू मिंगू ते सुद्धा आलेले आहेत. ते तुम्हाला मागच्या याच्यामध्ये तर छोटेफार क्लिप्स दिसलेच असतील. सो येस, आपण आलेलो उज्जैनला आणि आता आम्ही चाललेलो आहोत आरती अटेंड करायला. आरती कुठली? तर रामघाटची आरती. मी तुम्हाला सांगणार आहे आपण उज्जैनमध्ये कुठे कुठे फिरणार आहोत. उज्जैनमध्ये आलं तर महाकालेश्वरला जाणं तर गरजेचं आहेच, पण आपण प्रवास कुठून सुरुवात केला, कसं आलो, काय आलो, आपण ते सर्व आपण डिटेल ह्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत. म्हणजे आम्ही आलो ते बसच्या इथून, बसमधून आलो, बिकॉज आमचं ऑन द स्पॉट प्लॅन झालेलं आहे. आम्हाला ट्रेनचे तिकीट्स वगैरे भेटले नाही, सो आम्ही बसने आलेलो आहोत. आणि कसं आलं, बजेटिंग काय आहे, आम्ही कुठे राहिलो, आमचा प्रवास कसा झाला, सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला लागेल. आणि बहुतेक आता उद्या आम्ही भस्मारती करू किंवा नको, नाही करणार, मग डिपेंड करतं ते, बिकॉज ते कसं आता बुकिंगवरती आहे. झालं तर वेल अँड गुड, म्हणजे देवाची इच्छा असेल तर ते होईल, और एल्स आपण दुसरं काहीतरी पर्याय शोधूया. पण आता चाललेलो आहोत आम्ही रामघाटची आरती घ्यायला. आता तिकडे काय विशेष आहे आपण तिकडे जाऊन बघूया. सो लेट्स गो. सो येस, हा आहे अक्षय, माझा नवरा. सो ह्यापूर्वी पण तुम्ही याला बघितलंच असेल माझ्या नेक्स्ट म्हणजे लास्ट ब्लॉगमध्ये. सो माझा म्हणजे जे पण ब्लॉग होता, असं माझे हे सगळं शूट करतो, म्हणजे इवन रील्स असो, यूट्यूब असो, सगळं हाच शूट करतो. तर कधी कधी म्हणजे व्हिडिओमध्ये इथे तिथे होतं तर ते हेच असतात, हेच सगळं करतात. तर मिस्टर अक्षय मंगरुले, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतं ऍक्च्युली व्हिडिओमध्ये येऊन. पहिले अनऑफिशियली खूप आम्ही हाईड करायचो की व्हिडिओमध्ये नाही यायचं म्हणून, पण आता चला ठीक आहे, ऑफिशियली झालं तर आता काही प्रॉब्लेम नाही. आणि तुला उज्जैन मध्ये कसं वाटतंय? जैसे हट उधर से हट, अभी वैसा कुछ नहीं है अभी आज. आणि उज्जैन मध्ये तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय, एकदम लास्ट मोमेंट प्लॅन झालाय. मार्चचा महिना आमचा टार्गेट असतो, तरी आम्ही वेळ काढून आलेलो आहोत. येस, तर आता मी तुम्हाला म्हणजे ओळख करून देणार आहे माझ्या दादा बहिणींची आणि त्यांच्या चंगू मंगूची सुद्धा. तर येस, हे आहे आमचे दादा बहिणी, ऊन भरपूर आहे. हा आहे धैलू आणि आमचे धितू बघा इथे, हे बघा आमचे धितू, हे आमचे धितू. असे गोंडस आमचं छोटस असं परिवार. आता सगळे म्हणून चाललेलो आम्ही आता आरती अटेंड करायला. 6ची आरती आहे, बघूया कधी पोहोचतोय ते. इथे आम्ही ऑटो सुद्धा मागवलेली आहे आणि हा अशी आपल्या मुंबई सारखी ऑटो नाहीये, दुसरी ऑटो ही बघा कशी दिसते ही ऑटो. आता ह्यांना नेगोशिएट करायचं आम्हाला. आता आलेलो आहोत पण रामघाट इथे, किती सुंदर वाटते बघा, एकदम शांतता. आणि आता चालू होणार आहे 7 वाजता आरती. आम्ही ऑन टाइम आहे, म्हणजे आम्हाला इथे जास्त अजून वेळ घालवता येईल. पाणी बघा किती शांत आहे आणि अशा पाण्यामध्ये आता आरती होणार आहे. किती सुंदर अनुभव आम्हाला म्हणजे मला अनुभवायला मिळतोय. असं बोलतात ना की महाकालच्या नगरीमध्ये यायचं आहे तर त्याचा बुलावा आला पाहिजे. जसं आमचं केदारनाथच्या वेळेस झालेलं, ऑन द स्पॉट प्लॅनिंग सगळं होतं आणि आता इथे तसं झालं. महाकालने आम्हाला बोलवलं आहे त्याच्या दर्शनाला आणि किती सौभाग्य, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ती माझ्यासाठी की महादेवांच्या इथे आम्ही आलेलो आहोत आणि आता रामघाटला आरती घ्यायला. सो येस, आरती घेऊया आता.
तर मंडळी खूप सुंदर अशी आमची आरती झाली. म्हणजे आम्ही अक्षरशः खाली गेलेलो आरती घ्यायला आणि खूप जवळून अशी आरती झाली आणि इतकं सुंदर वाटलं ना आम्हाला आरती घेऊन. आणि आजूबाजूचं वातावरण एकदम असं वाटतंय की आरती ऐकून असं वाटतंय की म्हणजे महादेव स्वतः इथे आहे. म्हणजे डमरूचा तो आवाज सर्व काही खूप प्रसन्न वाटतंय. आणि माझ्या मागे इथे अघोरी सुद्धा आहे. तर सगळेजण त्याच्या, मला माहिती नव्हतं दिसते की नाही, पण सगळेजण त्यांच्याबरोबर फोटो वगैरे काढते. म्हणजे इथे ह्या सगळ्या गोष्टीला खूप महत्व आहे, असलंच पाहिजे. तर खूप छान असं होतं, म्हणजे खूप चांगलं आहे. आता पहिलंच होतं म्हणून हेच आमचं पहिलंच खूप छान झालं. आता आम्ही चाललोय दुसरीकडे, तर तिकडे पण तुम्हाला मी दाखवेलच. तर चला तिकडे जाऊ. गंगाघाटच्या परिसरातच होतं प्राचीन धर्मराज चित्रगुप्तचं मंदिर. तिथे सुद्धा मस्त असं दर्शन झालं आणि आम्ही पोहोचलो ते हरसिद्धी मातेच्या मंदिरात. हरसिद्धी मातेचं मंदिर हे एक शक्तीपीठ आहे आणि असं मानलं जातं इथे सती मातेचं कोपर म्हणजे कोहनी पडली होती. उज्जैन मध्ये असाल तर महाकालेश्वरच्या आरती बरोबरच इथली आरती अजिबात चुकू नका. मंदिराच्या परिसरामध्ये असलेलं श्री कर्कोटेश्वर आणि श्री चिंताहरण गणेशचं सुद्धा दर्शन घ्या. सुंदर आरती आणि दर्शन झाल्यावर आमच्याकडे बराच वेळ होता म्हणून आम्ही पोहोचलो ते महाकाल लोक इथे. उज्जैन मध्ये असाल तर संध्याकाळच्या वेळीस वेळ काढून महाकाल लोक मध्ये नक्की विजिट करा. इथे महादेवांचे वेगळे वेगळे अवतार, ऋषींचे अवतार सर्वत्र आहे आणि ते खरोखरच बघण्यासारखं आहे. अगदी मन एकदम प्रसन्न होतं. नीलकंठ, मार्तंड, भैरव असे वेगळे वेगळे अवतार आहेत आणि पूर्ण जगामध्ये एकमेव असलेलं भारत माता मंदिर देखील इथे आहे. तो आता आम्ही चाललोय भारत माताच्या मंदिर मध्ये. बघूया कसं आहे. म्हणजे भारतातलं आहे की पहिलंच भारत माता मंदिर आहे. सो येस, बघूया कसं आहे. आणि एंटर केलेली आहे आपण मंदिरात. असं खायचं आहे, मस्तपैकी भारत माताची प्रतिमा आहे मागे आणि हे मंदिर आहे. तर मंडळी आता आम्ही इथे महाकाल लोक मध्ये आलेलो आहोत आणि सांगायची गोष्ट अशी की इकडची एक गोष्ट मला नाही आवडली की म्हणजे बुजुर्गांसाठीच, म्हणजे ते 60+ किंवा 50+ लोकांसाठी इथे कार सुविधा आहे. ती बस असते ना, व्हॅन, ची सुविधा आहे. तर आमच्याकडे पण लहान मुलं होती, तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला सुद्धा घेऊन जा. तर त्यांची जी सिक्युरिटी गार्ड होती, जी बाई, ती बोलते की म्हणजे तुम बच्चे क्यों लाते हो फिर. म्हणजे असं कोण बोलतं का बरं, बच्चे क्यों लाते हो. म्हणजे आता बच्चे आता ह्यांना विचारून आणणार का आपण, म्हणजे का तुम्ही आणताय असं तसं. तर म्हणजे सिक्युरिटी वगैरे बरोबर नाही इकडची. आणि एक नाही तर असे ते जे गाड्या चालवणारे सिक्युरिटी आहे ना, त्यांना पण आम्ही विचारलं तर ते बोलतात की हम लोग का प्रोटोकॉल आहे म्हणे. प्रोटोकॉल आहे ठीक आहे, पण आमच्याकडे पण म्हणजे असं आम्हीच नाही, असे बरेच लोक होते त्यांच्याकडे पण लहान मुलं होती. आणि आम्हाला सोडून बाकी सगळ्यांना, म्हणजे जे यंगस्टर आहे लाईक 20-30 और 25 एजचे असेल, त्यांना ते घेऊन जातात. आणि आम्हाला नेलं आणि आमच्याच बरोबर ते होते, त्यांच्या पायाला जखम होते, तर लिटरली त्यांना सुद्धा त्यांनी उतरवलं की बाबा तुम्ही येऊ नका म्हणून. तर हे असं, म्हणजे एवढं तुम्ही महाकालच्या नगरीमध्ये आम्ही आलोय आणि तुम्ही हे असं बिहेव करतात, ते बरोबर नाही. हे एक एक्सपिरियन्स मला आवडणार नाही. त्यामुळे म्हणजे तुम्हाला इथे यायचं आहे तर तुमच्या ह्याच्याने या, कारण की माझा एक्सपिरियन्स तर असं होतं, सो मी तुम्हाला शेअर केला. पण प्रत्येकाचे एक्सपिरियन्स वेगळे असतात. सिक्युरिटी गार्ड वर्स्ट आहे इकडे, म्हणजे मला तरी नाही आवडली इकडची सिक्युरिटी. म्हणजे जे आहे ते, बोलायची पद्धत असावी, नीट बोला आणि रूल सगळ्यांना सेम ठेवा. जर आम्हाला तुम्ही नेत नाही तर इतरांना पण नका देऊ, म्हणजे सगळ्यांसाठी रूल आहे सेम. सो येस असा काहीसा आमचा एक्सपिरियन्स होता. आता आम्ही चाललोय रूम वरती, कारण की प्रचंड भूक लागली आहे. तर आम्ही जेवून इथे रूम मध्ये जाऊ. जेवणार काय आहे तर तुम्हाला दाखवेनच मी. चला बघूया आता उज्जैन मध्ये स्पेशल आम्ही काय जेवतोय ते. लेट्स गो.
तर मंडळी, इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक असे आभार आहे आणि लवकरच आपले 5000 सबस्क्रायबर सुद्धा होणार आहे. तर तुम्ही वाट कसली बघताय, आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट अशी, म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी आता उज्जैनमध्ये थोड्याफार ठिकाणी व्हिजिट केलं. म्हणजे संध्याकाळी जेवढा वेळ होता आम्ही तेवढं कव्हरअप केलं. आणि आता बाकीचे जे आहे ते आम्ही सकाळी उद्या आमची 5ला ट्रिप चालू होणार आहे. म्हणजे जे मुख्य दर्शन आहे आपलं महाकालेश्वरचं ते उद्या होणार आहे आपलं, आणि ते तुम्हाला मी नक्की दाखवेल पार्ट 2 उज्जैन सिरीजमध्ये. आणि उद्याच्या सिरीजमध्ये आपण बघणार आहे महाकालेश्वर दर्शन आणि अजून इतर 6 मंदिरसुद्धा बघणार आहे. तर तुम्ही माझ्यासोबत पण येणार आहे आणि तुमचं सुद्धा दर्शन होणार आहे. आणि आत्ताची सांगायची गोष्ट म्हणजे आता गेलेलो आम्ही महालोक इथे, म्हणजे उज्जैनचा महालोक. तर तिकडचा एक्सपिरियन्स फारसा माझा काही चांगला नव्हता. तुम्ही मागच्या क्लिप्समध्ये बघितलं असेल. तर तुम्हाला यायचं आहे तर तुम्ही येऊ शकता. हा माझा एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. बाकी तुमचा एक्सपिरियन्स इथला कसा होता ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आता मी म्हणजे पोट भरून आमचं जेवण झालं आहे. जेवणामध्ये इतकं सुंदर काय काय होतं, हॉटेलचं नाव पण तुम्ही बघितलं असेल. त्यामुळे मला म्हणजे भूक प्रचंड लागलेली आम्हाला. आम्ही 3 थाळ्या ऑर्डर केल्या आणि सगळे तुटून पडत होतं थाळीवरती, म्हणून ते त्याचं शूट करायला वगैरे मिळालं नाही. बाकीचे छोटे छोटे क्लिप्स मी ॲड केले, त्याच्यामुळे तुम्हाला ॲड्रेस वगैरे मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तर आता आपण व्हिडिओ हा पार्ट 1 उज्जैन सिरीजचा व्हिडिओ क्लोज करूया आणि उद्या आपण पुन्हा एकदा भेटूया एका नव्या उज्जैन पार्ट 2 सिरीज 2 मध्ये, उज्जैनच्या सिरीज 2 मध्ये. सो येस, लवकरात लवकर जेवून घ्या. आता इथे तर रात्री झाली आहे, आपल्या इथे पण रात्र आहे. तर तुम्ही सुद्धा जेवून घ्या आणि उद्या लवकरच भेटूया. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब हे नक्की करा. ते कारण फ्री असतं, त्यामुळे तुम्ही नक्कीच करू शकता. चला आता हा व्हिडिओ क्लोज करूया. उद्या पुन्हा भेटूया. चला, बाय.